नमस्कार मंडळी. भटक्यांची पंढरी समजल्या जाणाऱ्या रायगडास आपण नेहमीच भेट देत असतो. आज्ञापत्रात अशी लिहिली आहे की किल्ल्यास एक दरवाजा थोर आहे बाई. याकरता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तसंच चोरदिंड्या करून ठेवाव्या. यामध्ये हमेशा रात्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिनून टाकाव्या. हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेवूनच महाराजांनी महादरवाज्याशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने जवळजवळ वर येणे अशक्यच आहे, पण दोर लावून खाली उतरता येऊ शकते. राजाराम महाराज व त्यांची मंडळी जुल्फिकार खानाचा वेढा फोडून याच दरवाजाने खाली निसटली होती, ज्याचं नाव आहे रायगडचा वाघ दरवाजा. गडावरील जगदीश्वर मंदिर, समाधीस्थळ, दारू कोठार, भवानी कडा, अष्टप्रधानांचे वाडे, महादेव मंदिर, महादरवाजा, शिरकाई देवी मंदिर, राजदरबार, नगरखाना या सर्वच स्थळांना आपण भेट देत असतो. पण रायगडवरील वाघ दरवाजाकडे मात्र आपण पाठ फिरवतो. तर आजच्या भागात आपण याच वाघ दरवाजाची माहिती घेणार आहोत. वाघ दरवाजाला जाण्यासाठी हा जो आपल्याला पॉईंट दिसतो तो रोपवेचा आहे. रोपवेने आल्याच्या नंतर आपण इथं उतरतो. इथून इथे आपल्याला कुशावर्त तलाव दिसतो आणि या कुशावर्त तलावाच्या बाजूनेच गळईमध्ये उतरून आपण वाघ दरवाजाकडे जातो. याचा थोडक्यात इतिहास आपण प्राध्यापक गणेश वारे यांच्याकडून ऐकूया. सध्या आपण श्रीमंत रायगडावरील अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी आलो आहोत. त्या ठिकाणाचं नाव आहे वाघ दरवाजा. वाघ दरवाजा इतिहासाची खूप मोठी साक्षी देणार आहे, कारण याच वाघ दरवाजामुळे स्वराज्याचा तिसरा छत्रपती वाचू शकला. महाराणी येसूबाईंनी ज्यावेळेस रायगडाला शंभूराजांच्या कैदेनंतर वेढा दिला तेव्हा अगोदरच व्यवस्था करून ठेवली, आणि ती व्यवस्था अशी होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपतींचं संरक्षण झालं पाहिजे, तिसरा छत्रपती हा वाचला पाहिजे. त्या हेतूनी येसूबाईंनी राजारामांना याच वाघ दरवाजाकडून या खालच्या गलीकडून टोपलीत बसून सुखरूप सुटका केली. खाली 300 मावळे अश्वांसहित तयार होते आणि तिथून पुढे छत्रपतींचा पुढचा प्रवास सुरू झाला. जिंजीपर्यंतचा, कर्नाटकच्या जिंजीपर्यंतचा हा प्रवास सुरू झाला. राजाराम राजांनी पुढे जिंजी घेतली आणि 13 वर्षाच्या आपल्या कर्नाटक स्वारीमधील प्रदीर्घ काळामध्ये तंजावर पर्यंतचा मुलूक मराठेशाहीच्या हस्ताखाली आणला आणि पुन्हा राजाराम राजे हे रायगडावर सुखरूपपणे पुन्हा आले.